हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ. तर चला तर मग बघूयात. ज्यांना कोणाला लौकी खायला आवडत नाही ना, तर ही रेसिपी कळणार सुद्धा नाही की यामध्ये लौकी घातलेली आहे. बघा इथे मी अर्धा भोपळा घेतलेला आहे, कट करून स्वच्छ धुवून, आणि त्याची साल काढून घेतलेली आहे मी इथे. किसून घेऊयात आपण आता हा अर्धा भोपळा. एक वाटीवर साधारण किस निघेल याच्यात. भोपळा आपला किसून झालेला आहे. आता आपण साहित्य बघूया. इथे मी कोथिंबीर घेतली, एक चमचा ओवा, एक चमचा जिरे, 10-12 लसणाच्या पाकळ्या मिक्सरमधून वाटून घेऊयात. आता आपण इथे मी लौकीचा किस घेतला एक वाटी ज्वारीचं पीठ घातले, एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, चना डाळीचं पीठ घातलेले अर्धा वाटी, ते ओवा, जिरे आणि लसणाची पेस्ट घातली, याच्यात ठेचून घेतलेले, कोथिंबीर, आता आपण अर्धा चमचा हळद घालतोय, एक चमचा तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात. आता याच्यात लौकीचा किस असल्यामुळे थोडंसंच पाणी घालायचे, कारण लौकीच्या किसलाही पाणी सुटलेलं असतं. आणि एकदम मस्त कणिक आपली भिजवून घ्यायची, एकदम घट्ट आणि जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. अशा प्रकारे कणिक भिजवून घेतली. आपला तवा गरम होतोय, त्यावर थोडंसं तेल टाकून घेतले आणि आता आपण आपलं थालीपीठ थापून घेऊयात. अशा प्रकारे पातळ मस्त थालीपीठ थापून घेते मी. तर आपला तवा गरम आहे, थालीपीठ टाकून घेऊयात. अशा प्रकारे आपलं थालीपीठ मस्त पडलंय. आता आपण दुसरं थालीपीठ बनवून घेऊयात ते भाजीपर्यंत. अशा प्रकारेच आपण सगळे थालीपीठ बनवून घेऊयात. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आपला व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे दोन्ही साईडने मस्तपैकी भाजून घेऊयात. आता आपण एकदम असं खमंग. मंद आचेवर भाजायचे खरपूस दोन्ही साईडनी. बघा मस्त आपले असे पौष्टिक आणि चविष्ट असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ आपले तयार आहेत. असे दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता.